मी हा 500 ग्राम मैदा घेतलेला आहे आणि थोडा लाटायसाठी ठेवून दिला. आता त्या मी स्प्रिंग रोल दाखवणार आहे. त्यामध्ये आता ह्या ओवा घालून घेते, हिंग, थोडं मीठ आणि यामध्ये थोडं इनो पण घालून घेते. हे बघा, जास्त नाही, थोडा. आणि मोहनासाठी याला मिक्स करून घेते आणि मोहनाला तेल घालून घेते मी. हे बघा, एवढं तेल मी घालून घेते याचं. आता याला मी चांगलं मिक्स करून घेते. आता मी यामध्ये हे मिक्स झालेलं आहे बघा, अशा पद्धतीचं मोहन बरोबर झालेलं आहे. आता यामध्ये मी पाणी घालून कणकीसारखं मळून घेते, थोडं थोडं पाणी घालून. जास्त पाणी नाही घालायचं एकदम. आता मी हे छान, हे बघा, अशा पद्धतीचं भिजवून घेतलं. आता याला मी रेस्ट करायला ठेवते आणि आता सारण तयार करते. गॅसकडे ठेवून घेते मी आणि त्यावर कढई ठेवते सारण करायसाठी. त्यामध्ये जास्त तेल नाही घालायचं, मला थोडंसंच घालायचं. त्यासाठी मी दरदरा बारीक केलेले हिरवे मिरची आहे, कांद्याची पात, कोथिंबीर आहे आणि हे बटाटे घेतलेले आहे, याला उकडून मॅश केलेले आहे. आणि हा दरदरा बारीक केलेले मटर आहे, मटरचे दाणे. आता याचे मी मसाला तयार करते. आणि आमचूर पावडर घेतलेला आहे, फोडणीला जिरं, हे तीळ घेतले आणि हे मीठ, हळद, थोडं तिखट घेतलं थोडं. आता यामध्ये जिरं घालून घेते. तळलं की थोडं तीळ घालून घेते यामध्ये. आणि हा पातीचा कांदा पण घालून घेते. मध्ये थोडा हिंग पण घालून घेते. आता यामध्ये मी दरदरा बारीक केलेले हिरव्या मिरच्या घालून घेते. आता थोडी हळद घालून घेते आणि मीठ घालते. आणि यामध्ये आमचूर पावडरसुद्धा घालून घेते, याचा स्वाद चांगला येतो. मीठ दरदरा बारीक केलेले मटर घालून घेते यामध्ये. हे बघा, याला छान होऊ देते. हे मटर शिजलेले आहे. आता यामध्ये हे मॅश केलेले बटाटे टाकून घेते मी आणि याला छान एकसारखं करून घेते. याच्यात कोथिंबीर पण टाकून घेते मी छान. मसाला तयार झालेला आहे. आता मी पॅटेत भरासाठी तिकडे घेऊन जाते. आता हे बघा, हे मैदा भिजवलेला अशा प्रकारे झालेला आहे. आता याला थोडंसं मळून घेते आणि त्याचे पॅटीससाठी असे गोळे करते. अशा प्रकारचे मी गोळे करून घेते. याची पोळी लाटून घेते. अशी छान पातळ लाटून घ्यायची, जास्त जाडी नाही पाहिजे. पातळ पोळी लाटून घेतलेली आहे, हे बघा, अशा पद्धतीची. आता मी याला थोडं चौकोनी करून घेते.
पद्धतीने मी हे चौकोनी करून घेतलेले आहे. आता त्यावर मी हे याला आधी पाणी लावून घेते. अशा पद्धतीचा आणि हा मसाला केलेला आहे हे मी यामध्ये असा टाकून घेते. अशा पद्धतीचा हे बघा असं. आता मी हे याच्यावर असा ठेवून घेते. अच्छा गुंडाळी करून घेते. याची गुंडाळी झालेली आहे आणि आता हे असं पाणी लावून घेते. हे छान असं. आता याला हे असं पलटवून घेते म्हणजे हे याचा जॉईंट सुटलं नाही पाहिजे ह्या पद्धतीचं. तिचा पॅकेट तयार झालेला आहे. आता असे मी 5-6 करून घेते आणि तळून घेते. हे मी 8 पॅकेट लाटून घेतलेले आहे, भरून घेतले त्याच्यात. आता मी कढईकडे जाते आणि तळून काढते. तेल गरम झालेलं आहे. मी यामध्ये हे रोल टाकून घेते. हे बघा मी हे रोल केलेलं आहे बटाटे आणि मटरचे. आणि हे बघा हे असे छान काढून घेतलेले आहे. हा सोया सॉस आहे. हे बघा हे असे छान क्रिस्पी झालेले आहे. हे बघा छान हे असे खाऊन बघा तुम्ही.